तेच आनंद घेत राहा. चला जाऊयात विद्यमान सामना जिथे खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा धबधबा, आपल्या नावाची चर्चा करण्यास अखंड माणगाव तालुक्याला ज्या खेळाडूनं भाग पाडलं तो खेळाडू योगेश पवार इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. छान अगदी नुकतीच रायगड प्रीमियर लीग संपन्न झाली. अगदी त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना तलेखार 11 या संघाकडे खेळताना आपण पाहिली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला योगेश आणि रुपेश ही आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी. पहिलं षटक राजदीप हाताळतोय. पहिला बॉल बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न असफल राहिले. फलंदाजाला मोह आवरता आला नाहीये, त्या कारणास्तव नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ निर्धावची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर निर्धावाच्या साहाय्यानं राजदीप आपल्याला पाहायला मिळतो. इन ऍक्शन पुढचा बॉल. यावेळी हेलिकॉप्टर उडावला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये. नाही थांबणार. बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. धावा मिळून जातील तब्बल 6 नाहीतर 7 धाव्यांची मोहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. भव्य दिव्य असं दुसऱ्याच बॉलवरती सुरुवात दमदार, फटका शानदार, धीमागदार, असरदार, शानदार षटकार. थँक्यू डीजे नो भीमर. मैदानाच्या आतमध्ये म्हटलंय ना, अनेक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आजच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. अगदी नवे तर माणगाव तालुक्यामधील संपूर्ण तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये चमकताना पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त, पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. लेग बॅचच्या साहाय्यानं रणसंख्या वाढतीये. धावफलकावरती धावा 8 या आकड्यावरती 8 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा आपण पाहतोय. अगदी या स्पर्धेचा आगाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. साईदीप स्पोर्ट्स विरार यांच्या संयुक्त विद्यमानानं साईदीप स्पोर्ट्स परिवारातर्फे साईदीप चषक 2025चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या महासंग्रामामध्ये अगदी तालुक्यातील प्रत्येक दादा संघ म्हणून सातत्याने कोपरी मैदानामध्ये उतरल्यात. योगेशचा वार, सारेसगार, बॉल निघून चाललाय सीमा पार. मी म्हटलं या खेळाडू वेगळ्या थाटणीचा. हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये थांबला ना तर षटकार तुफान, चौकाराची तुफान आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ठोकलाय षटकार. थँक्यू. यस डीजे आपल्या माध्यमातून योग्यरित्या आणि योग्यच्या साहाय्यानं सुमधुर संगीत ऐकतोय आपण. अक्षरशः कतार दुबई या खेळाडूंना अखंड महाराष्ट्र गाजळलेला आहे असं म्हणणं देखील वावगं ठरणार नाहीये. अलंग विथ द कार्पेटच्या साहाय्यानं खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव अर्जित होताना पाहायला मिळते. एकेरीच्या साहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचते 15 रन्स. एक मोठ्या अडचणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मग ज्या ठिकाणं दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना राजदीप देखील कच्च्या गरूचा चेला नाही आहेत. ते देखील कमबॅक दर्शवतात, कमबॅक जाणतात. ते देखील बिगिट संधी निर्माण झाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. पहिली सफलता प्राप्त होतीये. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. थँक्यू डीजे. सातत्यानं म्हटलं जातं बिना कुछ किए जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष
प्रयत्नांचा परिश्रम दोन्ही संघ करताना पाहायला मिळतात. मी मगाशी देखील म्हटलं राजदीप देखील चांगलं जाणतात. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, आडग्या गुरुचा वाडगा चेला नाही आहे. कारण माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे नजाकत आहे, माझ्याकडे ताकद देखील तितकीच आहे. त्याचं प्रात्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा खेळाडू सूरज कोलते, अगदी याला एवढे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यस, साईदीप स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सूरज कोलते हा देखील खूप मोठा नाव. अगदी ह्या खेळाडूंनी देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार माणगाव प्रीमियर लीग मध्ये लगावण्याचा कारनामा देखील त्यांच्या नावावी राहिला. हे माणगाव तालुक्यातील खेळाडू आहेत ना, सातत्यानं अगदी आपल्या नावाभोवती वलय निर्माण करून देण्याचं काम सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती करत असतात. अगदी मग योगेश पवार असेल, बिपिन कोको देखील असतील, त्याचबरोबर सूरज कोलते आणि आणखी असे भरपूर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये माणगाव तालुक्याने दिले आहेत. ते माणगाव तालुक्यातील संपूर्ण तारे सितारे आपल्याला इन ॲक्शन चमकताना पाहायला मिळतात. यस, सातत्यानं गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात ना. खऱ्या अर्थानं फ्रेंड्स 11 मंडणगड, अगदी मंडणगडचा मान सन्मान, मंडणगड एक्सप्रेस, द प्राऊड ऑफ मंडणगड म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच या संपूर्ण मैदानामध्ये अक्षरशः स्वतःचा नावाचा धबधबा ज्यानं उमटवला तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीपेश लोखंडे इन ॲक्शन पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात तळण्याकरिता ह्या खेळाडूकडे देखील क्षमता. यस, आडखलगावचा सुपुत्र, मंडणगड विभागातील सातत्यानं एक्सप्रेस म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. वेगवान, वेगावरती स्वार होतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो निर्धाव. सातत्यानं मी म्हटलंय ना, व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अगदी त्यांची शैली, त्यांची पिचिंग, त्यांची गोलंदाजी करण्याची जी शैली आपण सातत्यानं पाहतो ना, ती लेदरच्या साह्यानं ज्या प्रकारे खेळाडू खेळत असतात ती प्रकारे ती संपूर्ण पिचिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाले दीपेश लोखंडे. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवरून हलकीशी उसळी घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय निर्धाव. यस, या खेळाडूचा देखील एक वेगळाच थाट, कारण उत्कृष्ट गोलंदाज तो असतो जो मात्र फलंदाजांची दांडी गोल करतो. यस, उत्कृष्ट गोलंदाज तो असतो जो समोरच्या फलंदाची भंबीरी उडवतो. आता फलंदाजाची भंबीरी उडवली आहे, फलंदाजाला लेजिम खेळण्यास भाग पडल्या. अगदी या संपूर्ण जर आपण पाहिलं ना तर यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, आपल्या जरा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये मुंबईची मिसळ पुण्याची भेळ, मुंबईची मिसळ पुण्याची भेळ काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर जर आपण पाहिलं ना, सूरज कोलतेचा खेळ ठोकला, त्याने देखील षटकार. थँक्यू डीजे. भावेश पवार, द प्राऊड ऑफ भिवंडी म्हटल्यानंतर सातत्यानं त्यांच्या नावाचा नामोल्लेख होत असताना पाहायला मिळतं. कमबॅक 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 दर्शवतोय. अगदी जर आपण पाहिलं ना तर दीपेश लोखंडे देखील एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज आहे. कारण या कोपरी नगरीमध्ये सातत्यानं या स्थायिक संघामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना आपण पाहिली, सातत्यानं जर आपण पाहिले ना संपूर्ण नारंगी मैदान हा देखील त्यानं अक्षरशः गाजवून सोडलाय. त्याच्या नावाची देखील वेगळी छाप राहिली आहे. तो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सूरज कोलते, सूरज कोलते क्षेत्ररक्षक आहेत. वर्ड कॅच टीपला जाईल आणि संपतोय. सूरज कोलतेचा खेळ जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सूरज कोलते डिपार्ट्स, विकेटचं पतन गॉन. थँक्यू डीजे. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठेतरी जर आपण पाहिलं ना दीपेश लोखंडेनं जो स्कोर, जी धावसंख्या, अगदी जो धावसंख्येला लगाम लगावला गेला होता, आता कुठेतरी लाल कंदील लगावण्याचं काम
दीपेश लोंगडणे माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर नवीन फलंदाज साहिल गुडेकर, ज्यानं ह्या वर्षी माणगाव प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. माणगाव प्रीमियर लीगचा जर आपण पाहिलं ना तर मालिकावीरचा हकदार ठरला. साहिल गुडेकर इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी माणगाव म्हटलं ना की माणगाव या क्रिकेटची पंढरी सातत्यानं काय म्हटली जातं याचं प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. साहिल गुडेकर अगदी ऑन साईडला खेळल्यास लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप तो असेल वन्स अगेन. अगदी अजून एक विकेटचं पतन. वन्स मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता डीजे मध्ये जर आपण पाहिलं ना डीजे मॅन देखील लय मध्ये आल्यात. आता लय सापडली आहे डीजे ना देखील. अगदी मॅच रंगेल यातील मात्र शंका नाहीये. आपण कुठेही जाऊ नका, तुर्तास पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. तिसरं षटक तळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक तळण्याकरिता निपुलला आपण पाहतोय. 2.00चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आणि रणसंख्या जर आपण पाहिली ना तर 22 11.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. आता 12 चेंडू येणारे उर्वरित शिल्लक आहेत. त्या 12 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. चर्चा प्रत्येकाची रंगणार यातील मात्र शंका नाही आहे. पहिला बॉल योगेश पवारच्या विरोधात. अगदी बॅट आणि नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. निर्धाव. योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटकांसाठी जाणले जातात खेळाडू. आडवा बॅट न खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॅकअप चांगला नाही राहिला. 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्यांना भेदत असताना बॉल आवाक्याच्या बाहेर. बॉल दन करत आउटफील्ड फास्ट आहे. सीमा पार. रन्स मिलेंगे 4 तो होगा बेडा पार. चौकार. थँक्यू. अगदी माझ्या नावाची चर्चा संपूर्ण माणगाव तालुक्यामध्ये का राहते याचं प्रात्यक्षिक पण मैदानाच्या आतमध्ये. अलॉंग विथ द कार्पेटच्या साहाय्याने खेळल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन ठेवलं गेला. 1 धाव अर्जित होत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राकेश वांजळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. यस चिंट्या नावानं प्रसिद्धी मिळवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शफल झाले. बॅकफुटला जाऊन अगदी डीप स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा मानस धाडस. अपयशाची थाप पाठीवरती आपल्याला पाहायला मिळते. निर्धावची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज निपुल यावेळेस ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला चेस केला. चांगला फेक देखील झाली आहे. रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 28. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. 2 गाड्यांच्या मोबदल्यात रणसंख्या 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. निपुल मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक हाताळत आहेत. पुढचा बॉल योगेश वार. क्षेत्ररक्षक आहेत. तो बनेल दर्शक. 13 कबूल 17 कमाला और झुकेगा नहीं बुरी नजर वाला. तू ठोक डीजे वाला. थँक्यू डीजे. रणसंख्या जाऊन पोहोचती आहे. षटकाराला रणसंख्येला आखर आला आहे. 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
आता योग्यसाठी एकच म्हणेन, तुझं पंख दिलं देवानं घे सामर्थ्यानं, तरी डोंगर हिरविराने जा ओलांडून या सारे. मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलंय ना, अगदी जर योगेश नावाचं वादळ घोंगावलं ना तर संपूर्ण हा कोपरी मैदान अक्षरशः धावांचा डोंगर रचण्याचं काम योगेश करू शकतात. कारण सातत्यानं त्याची फलंदाजी आम्ही पाहिली आहे. अगदी जवळच्या खेळाडूला देखील जाणतोय, त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा हाणामारीच्या स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मयूर. अगदी आपल्या स्पेलमधील शेवटचा षटक हाताळण्याकरिता सांघिक पहिलं अगदी सांघिक शेवटचं षटक हाताळण्याकरिता टप्पा पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय. एक्स्ट्रा अगदी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. पंचांचा बोट हवेत, यानी की काम तमाम. फलंदाज बाद, बिग विकेट. थँक्यू डीजे. अगदी 70-70चा बॉल देखील आपण पाहतोय, लगा तो 6 सातत्यानं म्हटलं जातं. अगदी 70-70चं ब्रँड अम्बॅसेडर मैदानाच्या आतमध्ये माणगाव विभागातून आपल्याला पाहायला मिळतात. विशाल दबडे मैदानाच्या आतमध्ये न्यू वाटर दाखल झालेत. नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कवरती मयूर, तर समोर जर आपण पाहिलं ना तर कडवा आव्हान ते म्हणजे योगेश पवार. पुढचा बॉल योगेश पवार अगदी हलक्यातनं फक्त स्टिअर केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकदा वर्जित होत्या. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न एकदा वर्जित होत्या. एकेरीच्या सायण रणसंख्या आता जाऊन पोहोचतीये 35 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ऑन दी स्कोर बोर्ड. शेवटचं षटक आहे. तर इथून पुढे मोठ्या फटक्यांची आवश्यकता. शफल झाले. भाग फुटला गेला आणि उडवला मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर, सीमा पार. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं और गेंद हवे के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाए तो उसे छक्का. 6 धावा षटकाराला. थँक्यू. षटकाराला रणसंख्येला आकाराला आता रणसंख्या जाऊन पोहोचतीये 41. 41 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघांमध्ये अगदी दिग्गज खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतं. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पराजित ठरणार, कोण विजय ठरणार याची देखील चर्चा रंगणार. स्ट्राईक घेतली, स्ट्राईक हवी आहे. अगदी भाग मिल्का भाग या प्रयासात जर आपण पाहिलं ना तर योगेशला स्ट्राईक हवी आहे. कारण माझे बाट बोलू लागल्या, माझ्या बाट मधून स्ट्रोक येतात, त्याकरिता मला स्ट्राईक हवी आहे. आणि स्ट्राईक मिळाली अखेरकार योगेशला. 43 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 3 चेंडू येण्याचा शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळला. लॉंग ऑफला व्हाईटिश टिप मध्ये तैनात आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव अर्जित होतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अगदी धावा बनविण्याकरिता धाव मैदानाच्या आतमध्ये योगेश करताना पाहायला मिळत आहेत. एकेरीच्या सायण रणसंख्या जाऊन पोहोचती आता 41, 44. 44 धावा फलकावरती वधारतायत. रणसंख्येमध्ये देखील सपाटून वाढ होतीये. पुढचा बॉल सफल झाले. लो फुलटॉस चेंडू आडवा बाटनं खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या बॉल आवाक्याच्या बाहेर. आता यावेळेस मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजानं उचलली आहे जबाबदारी. स्ट्रोक खेळला, लय भारी ठोकला यावेळेस देखील. 6 धावांकरिता षटकार. थँक्यू डीजे. अगदी नुकतंच होळीचा सण देखील आपण पाहिला आणि डीजेच्या माध्यमातून देखील सुमधुर संगीत आपण ऐकतोय.
स्पर्धा दामदार आहे आणि या स्पर्धेची चर्चा अखंड महाराष्ट्र करत असताना आपल्याला पाहायला मिळते. औचित्य अगदी दीपेश माने सरांचं वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेची आपण खऱ्या अर्थानं भेट पाहतोय. यावेळेस अलंद विथ कार्पेटच्या साहाय्याने खेळल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव झाली आहे, दुसऱ्या धावेसाठी परतलेत. येस डेफिनेटली 2 धावा अर्जित होत आहेत. या दुहेरीच्या साहाय्याने रणधंक्या आता जाऊन पोहोचतीये 52. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आलाय. पूर्वार्धाचा खेळ यावेळी संपुष्ट आल्यानंतर 52 धावा 53 धावांचं लक्ष उभारलं. उत्तरार्धामध्ये 53 धावांचा पाठलाग करत असताना आता अगदी जर आपण पाहिलं ना तर मुंबईचा सम्राट माणगाव या संघानं पूर्वार्धामध्ये 53 धावांचा लक्ष उभारला. उत्तरार्धामध्ये आता फ्रेंड्स 11 मंडणगड 24 चेंडू असतील आणि 53 धावा. अगदी उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रंगणार. तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक छोटीशी विश्रांती, त्या विश्रांतीमध्ये डीसी यांना संधी. थँक्यू. थँक्यू डीजे थँक्यू. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या तर 52. आता विजयाकरिता 13.30च्या सरासरी रणसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभा राहायची आहे. आता पूर्वार्धामध्ये पहिल्या षटक हाताळण्याकरिता कोणाला प्राचरण केलं जाईल हा प्रश्नचिन्ह आणि आघाडीची जोडी 52 धावांचा 53 धावांचा टार्गेट सेट केला आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता आघाडीला सलामी जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. दीपेश लोखंडे आणि साईराज 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्क वरती मैदानाच्या आतमध्ये उंचपुरा हॅम ॲक्शन गोलंदाज साहिल दाखल झालाय. साहिल दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरिता पॉवर प्लेचं पॉवरफुल फलंदाजी होईल का? अगदी आता मग दीपेश लोखंडे याच्याकडे सर्वांच्या नजरा असतील, कारण हा खेळाडू या संपूर्ण मैदानाचे कानेकोपरे जाणतो आणि या खेळाडूकडे क्षमता नजाकता ॲबिलिटी देखील तितकीच. अगदी पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. विवरचना जर आपण पाहिली तर डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक व्हाईटिश लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं आणि एक बाजूला जर आपण पाहिलं ना तर डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक थर्डमॅन, एक शॉर्ट पॉइंट कव्हर
एक बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट, अगदी एक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एक शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. पहिला बॉल वेगवान, यस नो चेंडू हाताळला, पहिला चेंडू नो. आता साईदीप स्पोर्ट चषक आहे, पिक्चर सुपर डुपर हिट, येणारा चेंडू असेल फ्रीट. यस फ्रीटची संधी उपलब्ध झाली आहे. फलंदाजाला आता लायसन दिला गेला. फलंदाजाकडे आता ते घुमागे खेळण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल दीपेश लोखंडे इनसाइड आउट खेळला, क्षेत्ररक्षक आहे परंतु गॅप आहे खूप मोठा, नाही धाव संख्येला तोटा, हंपस सिग्नल, वेलकम ओव्हर, 4 धावा. थँक्यू. टार्गेट जर आपण पाहिलं ना तर 52 धावांचा है, परंतु कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हारा वही जो मैदान के अंदर लड़ा नहीं. टकाटक पटापट शानदार स्क्वेअर खेळ. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, जर आपण पाहिलं तर वेगानं बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळाले. अगदी क्रिकेट मधील जर आपण पाहिलं ना तंत्रशुद्ध फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दीपेश लोखंडे या फटक्यांसाठी जाणला जातो. अगदी या मैदानाचे कानेकोपऱ्या खेळाडू चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्याकरिता जर आपण पाहिलं ना तर त्याच्या गावामधून सातत्यानं त्याची वर्णी अगदी मग तालुक्यामध्ये जास्तीची लागली जाते. यावेळेस देखील इनसाइड आउट खेळला, क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला. 1 धाव वर्जित होती. एकेरीच्या साहाय्याने रणसंख्या आता जाऊन पोहोचतीये फलकावरती 8 धावा, 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड पाहायला मिळतं. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. यस आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव फलकावरती वधारतीये. रणसंख्येला देखील आकार येतोय. रणसंख्या जाऊन पोहोचतीये 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, 9 धावा फलकावरती. घेणार उचली मारणार भरारी कोण बनणार या स्पर्धेचा शिकारी. अगदी स्पर्धा जर आपण पाहिली दमदार आहे आणि या स्पर्धेचे आयोजक देखील आमदार आहेत. जर आपण पाहिलं तर 70-70चे पुरस्कर्ते आहेत. अगदी साईदीप स्पोर्ट या संपूर्ण विरारनगरीमध्ये या स्पोर्टची अगदी चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, हापाम पूल, हापाम जॅक करण्याचा प्रयत्न. अगदी समन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यष्टी रक्षकाचा विसावतोय शेट, थेट योगेश पवारच्या अगदी हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धावची सांगत आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक दर्शवतोय साहिल देखील. 1 to go, शेवटचा चेंडू येणे शेष आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. हलक्या हातानं फक्त स्टेट गेल्या. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1 धाव वर्जित होती. 10 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, 10 धावा फलकावरती. पहिल्या षटकाखेरीस रणसंख्या पोहोचती आहे 10. दुसरे षटक येईल मार्गस्थ. पुन्हा एकदा परतूया मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक, त्या ब्रेकमध्ये डीजे यांना संधी. थँक्यू. चला घाई करा, आपण घाई करा. मुंबईचा सम्राट मानगाव, आपणास विनंती असेल टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. चला मुंबईचा सम्राट मानगाव, आणखीन सामने खेळवायचे आहेत आपल्याला आणि या संपूर्ण डे लाईट मध्ये आजच्या दिवसाचे संपूर्ण सामने परिपूर्ण करायचे आहेत. त्याकरिता आपलं देखील सहकार्य लाभेल आणि आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतोय. अगदी या संघामध्ये देखील आपण पाहतोय दुसऱ्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला ज्या खेळाडूची जास्तीची चर्चा आणि खऱ्या अर्थानं माणगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्त वर्णी लागणार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी माणगाव तालुक्यातील साखळेवाडी गावाचा खेळाडू निखिल. आत्ताच नुकतीच माणगाव प्रीमियर लीग संपन्न झाली आहे. त्या माणगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक जास्तीचा वर्णी लागणार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये
निखिल साखलेवाडी एक्सप्रेस म्हणून का माझ्याकडे पाहिलं जातं. पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलं, अबे हटा, हम हमें बाकी सब पानी कम है क्योंकि हमारे गेंदबाजी में दम है और इस मैदान के ऊपर हम बाजीराव सिंघम है. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. विकेटचं पतन कोण? थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंडिकेट नवीन उमेदवार साईदीप स्पोर्टचे ब्रँड अम्बॅसेडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राजदीप बुवड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस, मंडणगड तालुक्याला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी या संघातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. यस, उद्या जर आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल. गाव टू गाव संघ आपल्याला पाहायला मिळतील. परंतु सध्याच्या घडीला आपण जर पाहतोय ना तर फ्रेंड्स 11 मंडणगड या तालुक्यातून खेळत असताना आपल्याला राजदीप पाहायला मिळतोय, जो की साईदीप ब्रँड अम्बॅसेडर आहे 70-70चा. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती निखिल सकपाल पुन्हा एकदा निघालेत. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, हलक्यातून स्टे केल्या बॉलला. पाकवट स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकदा वर्जित होतीये. एकेरीच्या सायनं रणसंख्या जाऊन पोहोचती आता 11 धावा फलकावरती. अकरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. निखिल सकपाल सध्याच्या घडीला जास्तीच्या चर्चेचा खेळाडू राहिला. अगदी दीपेशचा वार सारेसगार आणि बॉलला देखील पाठवून दिला. बाकवट लॉंग लेग सीमा पर धावा मिळतील 6. षटकार. थँक्यू डीजे. तुमच्याकडे जरी चांगल्या खेळाडूचा भरणा असला तरी देखील मी सिद्ध होऊ शकतो. माझ्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, दमखम आहे, हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेश आणखीन एक जोरकस प्रहार. वाईटिश लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला चेस करतायत. एक धाव वर्जित होतीये. एकेरीच्या सायनं रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे फलकावरती 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल जोरकस पार समोरच्या दिशेने उडवला. स्टेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं बॉलला चेस करतात. ओव्हर द बॉलर हिट आपल्याला पाहायला मिळतं. वाईटिश लॉंगॉनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकदा वर्जित झाली आहे. एकेरीच्या सायनं रणसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 19 धावा. दुसरा षटक देखील संपुष्टात आलाय. आता विजयाकरिता समीकरण 12 चेंडू आणि विजयाकरिता 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साईदीप स्पोर्ट चषक 2025चा हा महासंग्राम. त्या महासंग्रामामध्ये ही बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईचा सम्राट मानगाव आणि त्याच्या साथीनं फ्रेंड्स 11 मंडणगड उशिरा आलेल्या प्रेक्षकांकरिता या दोन संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेवटचा सामना, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला आलाय आणि तिसरे षटक हाताळण्याकरिता अगदी बराचसा अनुभव असणारा साईदीपनं तर 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये महेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेत गोलंदाजी मार्कवरती, ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे आणि सातत्यानं सनेसवाडी गावाला बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. आर.के. चषकमध्ये जो गोलंदाजीचा कारनामा झाला, तदनंतर आणखीन एक सनसवाडीचा युवा स्टार जो की
जितेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला तिथे चमकताना पाहायला मिळाला. यस राजदीप भोवड साठी जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावला तर गणेश झिमन, रोहन अबगुल, विनायक भोवल 501 रुपये दिले जातील. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर चेंडू आडवा बाटना केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या डीप मध्ये मिड विकेटला तैनात. महेश राणावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर समोर उडवला. संधी निर्माण झाली आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. अगदी बॉलला चेस करत असताना अगदी हाताला ब्रश करून चेंडू धरतीला दान झाला. जीवनदान मिळालं फलंदाजाला. महेश राणावडे सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. योगेश आणि महेश हे 2 खेळाडू सातत्यानं एक गाव आणि एक संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर मुंबई सम्राट मानगाव या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. तो महेश राणावडे इन ऍक्शन गोलंदाजी मार्कवरती निघाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल समोर अगदी दीपेश लोखंडेच्या बाट मधून निघाला. अगदी हाथ में हो साइदीप की तलवार तो हर एक गेंद जाएगा सीमा पार और रन्स मिलेंगे 6. षटकार. थँक्यू डीजे. आता समीकरण पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये येतो. सिर्फ आगाज आहे आंच्या माना पुरा बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आता विजयाकरिता 7 चेंडू 25 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दीपेश लोखंडेनं आणखीन एक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवाक्याच्या बाहेर. वन्स अगेन अनदर बिग हिट. षटकार. थँक्यू डीजे. आता समीकरण पूर्णपणे चेंज करून टाकलं. गोलंदाजांना आता जर आपण पाहिलं ना अक्षरशः सपाट्यानं मार खाल्ला. या फलंदाजाचा आहे वेगळाच थाट. तो सातत्यानं लावतो गोलंदाजांची वाट. कारण की आता विजयाकरिता समीकरण जर आपण पाहिलं ना तर 6 चेंडू मध्ये बनवायचे 19 धावा 6 गेंद 19 रन. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 19 धावा. एक बाजूला जर आपण पाहिलं ना तर फ्रेंड्स 11 मंडणगड तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा सम्राट मानगाव. मानगाव की मंडणगड, मंडणगड की मानगाव, कोण मॅच मध्ये बाजी मारणार हे देखील तितकंसं पाहावं लागणार. शेवटचं स्लॉगर हाताळण्याकरिता सुमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. सध्याच्या घटना मुंबईचा सम्राट मानगाव या संघाकडून खेळताना पाहायला मिळते. सुमेश अगदी विरार नगरीमध्ये प्रवास माणगाववरून थेट विरार नगरीमध्ये का झाला याचा प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये साईराज आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि टीपला जाईल. संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लोकेश आता विजयाकरिता 5 चेंडू आणि बनवायचे 21 धावा 19 धावा. आता इथून पुढे मानगाव संघ एकच म्हणत असेल याची दान देगा देवा. अजूनही एक तरी विकेट हवा कारण मैदानाच्या आतमध्ये विकेट हवी आहेत. आणि मग दडपण
समोर 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 उडवला, समोर उडवला, अगदी समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा उत्तुंग दर्जेदार शानदार हवाई सफर करणारा षटकार. थैंक यू डीजे. मुश्किलें मुसीबत तमाम है इस खेल में, अगर बुलंद हौसला तो हर मुमकिन मुकाम है इस खेल में. अजूनही बरंच काय बाकी आहे. विजयाकरिता 4 चेंडू बनवायचे 13 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. पैसा वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांचं स्वागताकरिता हाही ठोकलाय आकाशांच्या लाठेवरती स्वार होणारा उत्तुंग दर्जेदार धीमागदार षटकार. थँक यू डीजे. लोकेश देखील सांगतोय भले मी यशस्वी होईन की नाही होईल ते मला माहिती नाही, परंतु क्रिकेट खेळणं मी कधी थांबवणार नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर एक धर्म बनलाय आणि क्रिकेट हा प्रत्येक खेळाडूच्या नसानसामध्ये राहिला. आता विजयाकरिता जर पाहिलं 3 चेंडू मध्ये बनवायचे 7 धावा. मॅच ऑन आहे. गोलंदाज निघाले सुमेश. पुन्हा एकदा 3-7 बॅटची आतली कडा. योगेश आहे तेच त्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि 6 धावा. काय घडणार, काय बिघडणार, बरेचसे प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर 2 चेंडू देऊन जाणार आहेत. विजयाकरिता 2 चेंडू आणि 6 धावा. एक बाजूला आपण पाहतोय फ्रेंड्स 11 मंडणगड, दुसऱ्या बाजूला मुंबईचा सम्राट माणगाव. माणगाव की मंडणगड, मंडणगड की माणगाव, या 2 संघांच्या दरम्यान हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर जर आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे सारखा दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे. सोमेश निघालेत. पुन्हा एकदा 2 चेंडू 6. हो क्लीन बॉल. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. आणि समोर जर आपण पाहिलं ना दीपेश लोखंडे सारख्या खेळाडूला माघारी परतवला. कहाणी में ट्विस्ट येतो सिर्फ अंजाने. आगाज पुरा बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आता 1 चेंडू 6 धावा. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू डीसी, थँक्यू. असे गरजेचं नाही की संकटाचा सामना शत्रूच्या समोर करण्यात वीरता आहे. खरी वीरता तर विजयात आहे. आता विजय कोणता संघ ठरणार, कारण मैदानाच्या आतमध्ये परिश्रम दोन्ही संघ करतायत. 1 चेंडू मध्ये बनवायच्या 6 धावा. आता मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सोमेश हेवी ठरणार की आदित्य हेवी ठरणार. आदित्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 चेंडू आणि 6 धावा. माणगाव पासूनचा विरार पर्यंतचा प्रवास इथेच थांबणार की पुढे वाढणार याची देखील चर्चा रंगणार. समोर योगेश पवार सांगतायत अगदी स्वतः जवळ आलेत खेळाडूच्या. 1 चेंडू आणि 6 धावा. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. काय होईल? 1 चेंडू 6 धावा. 6 धावा असताना बैठक शॉट लगावली गेली आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटचा सत्र सातत्यानं सांगत असतात की शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत असं एकही भाकीत नाही जो विजयाची शाश्वती देत असतात. खऱ्या अर्थानं सामना जिंकलाय, अगदी फिनिश केलाय मुंबई सम्राट माणगाव. आणि नाणेफेकीचा कॉल देखील करतोय आपण विरा 11 माणगाव आणि त्याच्या साथीने खेळतील मुंबईचा सम्राट माणगाव. 2 संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. माणगाव वर्सेस माणगाव.
अनंत माने साहेब, आपण या अनंत माने साहेब, आदरणीय सन्माननीय दीपेशजी माने साहेब यांचे वडील यांच्या शुभ हस्ते आपण या नाणेफेकीचा कॉल संपन्न करत आहोत. आदरणीय सन्माननीय दोन माणगावच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कॉल करतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. आपण माणगाव वर्सेस माणगाव अगदी दोन तालुक्यातील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू. चला या माणगाव